आतापर्यंतच्या राजकीय प्रवासामध्ये या नेत्यांबरोबर असं कधीच घडलं नसेल असं या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले। या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये 5 असे नेते आहेत ज्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्दच पलटून गेली। मित्रांनो, सुनामी फक्त समुद्रात येते असं नाही तर ती राजकारणातही येते हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमधून स्पष्टच झालंय। महायुती सरकारने दणदणीत विजय मिळवला तर महाविकास आघाडीचा अक्षरशः सुपडा साफ झाला। या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये 5 असे नेते आहेत ज्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्दच पलटून गेली। आतापर्यंतच्या राजकीय प्रवासामध्ये या नेत्यांबरोबर असं कधीच घडलं नसेल असं या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले। हे 5 राजकीय नेते कोण आहेत याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। मित्रांनो, या 5 नेत्यांमध्ये सगळ्यात पहिलं नाव असं आहे ज्यांच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण सुरूच होऊ शकत नाही, ते म्हणजे शरद पवार। शरद पवारांना अगदी राजकारणातील जाणता राजा अशी ही उपमा मिळाली, पण यंदाचा निकाल काही वेगळाच सांगतोय। वयाच्या 84व्या वर्षी महाराष्ट्रभर दौरे करणाऱ्या पवारांना विधानसभेमध्ये अतिशय भयंकर पराभव सहन करावा लागला। पक्षामध्ये फूट पडल्यामुळे शरद पवारांचा पक्ष कमकुवत झालाच होता, पण या विधानसभेमध्ये अजित पवारांनी असा काही करिश्मा केला की यामुळे शरद पवारांच्या तुतारीनं सगळ्यात कमी जागा जिंकवून आणल्या। त्यामुळे सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीलाही मोठा धक्का बसलाय। पण अखेर पवार हे पवार आहेत, पराभवातून पुन्हा उभं राहणं हे त्यांच्या डीएनए मध्ये असा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केलाय। त्यामुळे आता पवार काय करतील, पक्षाला पुन्हा कसं उभं करतील हाच प्रश्न सगळ्यांना सतावतोय। यंदाच्या निवडणुकीतलं दुसरं महत्वाचं नाव म्हणजे उद्धव ठाकरे यांचं। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा लाभलेला असतानाही उद्धव ठाकरेंना जनतेनं विधानसभेमध्ये स्पष्टपणे नाकारले। त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना पुन्हा ताकदीनं उभा करण्यासाठी उद्धव ठाकरेंना मोठा संघर्ष करावा लागणार आहे। 2019च्या ऐतिहासिक निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपशी संबंध तोडून शिवसेनेचं नवं राजकारण सुरू केलं। पण असं म्हटलं जातं की जो निर्णय तुम्हाला उंचीवर नेतो तोच तुमच्या पराभवाचं कारणही ठरू शकतो, आणि उद्धव ठाकरेंबाबतीत तेच घडलंय। त्यांचा पक्ष गेला, चिन्ह गेलं, न्यायालयीन लढाई त्यांनी हरली, पण तरी देखील ते मात्र लढत राहिले। लोकसभेमध्ये त्यांना थोडासा फायदा झाला, पण विधानसभेत मात्र त्यांचं यशाचं गणित कोलमडलं। त्यामुळे या संघर्षाच्या लढाईमध्ये केंद्रस्थानी आदित्य ठाकरे आहेत आणि त्यांची ही एकंदरीतच आत्मपरीक्षा म्हणावी लागेल। त्यामुळे आता उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष पुन्हा कशा पद्धतीने उभा करतील ते यापुढे एकला चलो रे असा नारा देतील की पुन्हा बेरजेचं राजकारण करतील हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसेलच। यानंतर सगळ्यात महत्वाचं तिसरं नाव म्हणजे अजित पवार यांचं। काकांच्या म्हणजे शरद पवारांच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या अजित पवारांनी अखेर या विधानसभेमध्ये स्वतःचं स्थान सिद्ध केलंय। बारामती लोकसभेमध्ये पत्नीचा पराभव झाला, पण विधानसभेत स्वतःचा विजय मिळवून त्यांनी नवा इतिहास घडवला। भाजपशी युती केल्यानंतर अजित पवारांचा पक्ष बळकट झालाय, पण शरद पवारांपासून लांब जाऊन पक्षाची नव्या पद्धतीने पायाभरणी करणं हे त्यांच्यासाठी तितकंच टफ होतं, पण शेवटी त्यांनी गड जिंकला। त्यामुळे त्यांचा पक्ष राज्यातील 3ऱ्या नंबरचा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। महायुतीमध्ये त्यांचं स्थान आता भक्कम झालंय। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ते युतीत राहतील की स्वतंत्र राजकारण खेळतील हे आता येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल। यानंतर चौथं नाव आहे ते एकनाथ शिंदे यांचं। रिक्षा चालक ते मुख्यमंत्री पद आणि आता राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष उभारणारे नेते अशी पदवीच एकनाथ शिंदे यांना मिळाली आहे। एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंडखोरी करत मुख्यमंत्री पद मिळवलं, पण या निवडणुकीत त्यांच्या अस्तित्वाला मोठं आव्हान होतं। त्यांचा जर पराभव झाला असता तर त्यांनी उभारलेला डाव कोसळला असता, पण निकाल शिंदेच्या बाजूला लागला। त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातो। पण या सगळ्यानंतर आता ते मुख्यमंत्री पद स्वतःकडे ठेवतील की देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा पदाचा त्याग करतील हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल। आणि यानंतर 5वं आणि सगळ्यात महत्वाचं नाव जे या विधानसभेमध्ये किंग मेकर ठरलं
ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं. देवेंद्र फडणवीसांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय खेचून आणला. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकारणात मास्टरमाइंड का म्हटलं जातं हे या निवडणुकीत सिद्ध झालंय. भाजपला अभूतपूर्व यश मिळवून देणाऱ्या फडणवीसांनी स्वतःचं स्थान पुन्हा एकदा मजबूत केलंय. देवेंद्र फडणवीसांना पाडण्यासाठी मराठा आरक्षणाच्या आडून मनोज जरांगे यांनी मोठी मोर्चेबांधणी केली, पण ते सबशेल फेल झाले असंच म्हणावं लागेल. मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांनी आता मात्र मुख्यमंत्री पदासाठी आपली दावेदारी पुन्हा एकदा भक्कम केलीये. पण आता ते महाराष्ट्राचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून करतील का, की त्यांची पाठवणी दिल्लीमध्ये होईल हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायलाच मिळेल. पण एकंदरीतच या राजकीय घडामोडींवर आणि विधानसभा निवडणुकींच्या निकालावर तुमचं काय मत आहे हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.